आता ठोक खाली जाते वाटलं तर इकून येऊन दादा दादा इकून टाका बाकीसाठी इकून बरं ऐकता याला आहे ना सुरुवातीला 40 फुटावर थोडंसं लागेल ते दिसेल किंवा दिसणार पण नाही पण बॅटरी तुम्हाला नंतर दिसेल सीझनमध्ये चांगलं चालेल आता कमी पडेल असू शकतं त्याच्यामुळे सांगता येत नाही त्याच्यानंतरचा एक लागलेलं 90 ते 110 दरम्यानचा पहिला टप्पा कट वरचं पादर सोडून द्याला पण कोणी कोणी ते बी सांगा हां नाही सांगून देतो सरळ 90 फुटावर ते 110च्या दरम्यानचा पहिला टप्पा लागेल त्याच्यानंतर 190 ते 180च्या दरम्यानचा दुसरा लागेल आणि 270 ते 275च्या दरम्यान म्हणजे 2.5-3 फुटाला तुमचे 3 टप्प्यातलं पाणी 3च्या पंपाचं पाणी निघतं जेमतेम ते 1.5-2 इंच पाणी आहे आणि हे जे पाणी ना हे जेवढं लागेल तेवढं चालू आहे टिकावर राहील त्याच्यानंतर हा इथं एक झरा आहे हा कमी पडणार आहे त्याच्या पलीकडचे जेवढे झरे तेही कमी पडणार आहे इकडचे जेवढे तेवढे तेही कमी पडणार आहे सगळ्यात चांगला झरा फक्त हाच वाटला की बाबा जसं कंटिन्यू चालणार आहे त्याच्यामुळे आपण तिथं 2 काड्या लावल्या होत्या तो झरा याच्यात आहे का मग तोच याच्यात आहे ना त्याच्यानंतर ह्या ज्या 2 काड्या लावल्यात हा झरा याच्यातच आहे त्याच्या दोघांचं ते क्रॉसिंग इथं त्याच्यानंतर एक असा एक झरा याला तो बारीक आहे ते म्हणजे आपलं वरच्या जे लाईन वरच्या दरम्यान हां नाही 40 तर इकडून दिसलो हे इकडच्या कोपऱ्याकडून ह्या बोरीच्या काठीकडून येणार हे वरचं पाणी हे तर कमीच आहे हे बी कमी आहे हे जे 2 आहेत ना हे 2च चांगले याच्यातले तर हे तुमचे कंटिन्यू चालणार आहे पण मग आता कसं असतं माहिती आहे का जर का इथं तुम्हाला चांगलं पाणी लागलं तर शेजारी बाजारी 10-10 गुंठे म्हटल्यावर सगळे मारणार झाले आज आपण आता तुम्हाला पत्र सांगून राहिलो पत्र सांगल्यानंतर एखाद्या समजा उरून मारला किंवा गावात मारला नंतर कधी इकडून मारला कदाचित इकडून मारला तर ते सांगू शकत तिकडून लांबून आलेला तिकडे नाही. ते कुठेही कटू शकतो सांगता येते 10 किलोमीटर काय 50 किलोमीटरचा बी असतो तो बोर आमचा आखडून चालत आहे तर ते कोणीतरी बोर घेता नाही मग ते आता तेच सांगायला लागलो ना मग मी आता कमी होते धागे दोरे आहेत हे कटणारच आहेत आज जर तुम्हाला चाललं 10 वर्ष झालं 15 वर्ष झालं नाही तर मग 8 दिवस बी झालं हो हो तुम्ही घेतला डबल शेजारा घेतला की कटला विषय क्लोज झाला असं बी होतं आता तिकडला बोर बंद असला की आमची मोटर चालते ती हा मग ते एका याच्यावर दोन्ही झाले ना तुझ्याकडे